नमस्कार. देश प्रबोधनच्या या व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. देश प्रबोधन हे आपल्या म्हणण्याप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या विषयावर नेहमी प्रबोधनपर काम करत असते. आज आपण देश प्रबोधनवर प्रथमच सामाजिक प्रश्नावर आवाज उठवतोय. मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये CNG, गॅस हे सगळं चांगलं देशामध्ये चांगल्या प्रकारे फोफावतंय आणि त्याचा चांगला उपयोग ग्रीन एनर्जी म्हणून वापरला जातोय. पण शिरसाट पासून अंबाडीपर्यंत गुजरात गॅस लाईनचं काम चालू आहे. गुजरात गॅस लिमिटेड कंपनी या कंपनीने गॅस लाईनचं काम चालू केलेलं आहे रोडच्या लगत. पण असं निदर्शनास येत होतं की हे काम पूर्णपणे शासनाचे नियम धाब्यावर बसून काम चालू आहे. परंतु या कामाविरुद्ध कोणीही आवाज उठवत नव्हता, कारण की या कामाच्या खोलवर काय हे नियम कोणते धाब्यावर बसवलेत याच्यावर कोणीही अभ्यासपूर्ण बोलत नव्हतं. परंतु हे काम जेव्हा उसगावच्या पुढे आलं तेव्हा इथले सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे विधी विभागाचे ठाणे जिल्ह्याचे संघटक सुनील देवरेंनी जेव्हा याचा पूर्ण अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे काम पुढच्या 25 वर्ष 10 वर्षासाठी रहदारीसाठी खूप धोकादायक आहे, की याच्यामुळे पूर्णपणे खूप गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि आज त्यांना यशस्वीपणे या कामाचं त्यांनी काम बंद केलेलं आहे आणि शासनाचे तसे म्हणजे PWDचे आदेश आलेले आहेत की हे काम बंद करण्यात यावं. तरी आज आपण ठाणे जिल्ह्याचे मनसेचे विभागाचे पूर्ण विधी विभागाचे ठाणे जिल्हा संघटक यांच्याशी आपण बोलणार आहोत. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. हा जो गुजरात गॅस लाईनचा प्रश्न आहे आपण ऐरणीवर घेतलेला आहे आणि कशा प्रकारे हे काम शासनाच्या नियमांना धाब्यावर बसून काम चालू होतं आणि आपण बंद केलं याबद्दल प्रेक्षकांना थोडं सांगाल? मुळात हे जे काम आहे गुजरात गॅस कंपनी जी गुजरातवरून जी आपले गुजरात गॅस कंपनीची जी गॅस लाईन येते ही आपल्या भागातनं रौदीपासून ते वसई विरार या साईडला चाललेले असताना हा PWDचा राज्य मार्ग क्रमांक 81 लगत PWD आणि गुजरात गॅस कंपनी यांनी एक करार केला. करारनामामध्ये त्यांनी असं दिलं, मुळात पहिली गोष्ट तर हा करारच अवैध आहे, हा करारच बेकायदेशीर आहे. PWDनी रस्ता खंदून त्याच्यामध्ये गॅस लाईन टाकण्याचे अधिकार PWDला स्वतःला नाही आहेत, परंतु त्यांनी करार केला. त्या करारामध्ये जे त्यांनी नमूद केलं होतं त्याच्यात मी तुम्हाला काही किरकोळ, करारामध्ये जवळपास 25-30 गोष्टी आहेत, पण त्यातल्या किरकोळ आणि मेजर तुम्हाला 5-6 गोष्टी सांगतो ज्या स्पष्ट ज्याचं उल्लंघन आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे अशी का पाईपाची जी गॅस लाईन आहे त्याचा जो सरफेस पॉइंट आहे या सरफेस पॉइंट जमिनीच्या 6.5 फूट जमिनीत असला पाहिजे. हे सरसकट 3 ते 4 फुटामध्ये हा पाईप टाकत आहेत. PWDच्या रस्त्याचं जे मधलं सेंटर आहे याच्यापासून ही पाईपलाईन 11 मीटर लांब असावी, म्हणजे जवळजवळ 33 फूट, जवळजवळ 33 फूट असावी. मुळात 33 फूट PWD कडे जागाच नाहीये. तर हा तिथपर्यंत जाणं सेंटर पासून जवळपास 2-2.5 मीटरवर ही लाईन घेतलेली आहे. ही लाईन एवढ्या धोकादायक पद्धतीने यांनी टाकायला लावलेली आहे का या लाईन मध्ये जवळपास 2-3 फुटावर लाईन टाकून रस्त्याच्या कडेला टाकलेली. एखादा साधा अपघात जरी झाला तरी मोठा जे आपल्याकडे हायवा डंपर वगैरे चालतात हा त्या लाईन पर्यंत सहज पोहोचू शकतो, त्या खोलीवर सहज जाऊ शकतो. पावसाळ्यामध्ये नाही तो असाही जाऊ शकतो, कारण की असाही तो 2-3 फुटावरच टाकण्यात आलेला आहे. तर या पद्धतीने गॅस लाईनचं काम केलेलं यांनी, यांना कोणताही अधिकार नाही. यांनी करारनामा, पहिली गोष्ट अवैध करार, दुसरी गोष्ट या कराराचं पण नुसतं नावाला यांनी करार केला, कराराच्या पूर्ण अटी व शर्तींचा यांनी भंग केलं. तर या पद्धतीने यांनी आत्ता जी लाईन चालू आहे या लाईनीच्या भविष्यात येणारे दुष्परिणाम खूप आहेत. तुम्ही जसं पहिले सांगितलं की आवाज कोण उठवत नव्हता, आवाज उठवत होते पण तो आवाज दाबला जात होता. स्थानिकांना धरून, स्थानिक काही पुढाऱ्यांना धरून या कामाची सुरुवात गुजरात गॅस लाईननी केली. तुम्ही बघाल तर गुजरात गॅस लाईन कधी स्वतः रस्त्यावर येत नाही, ती स्थानिकाला कोणाला तरी पुढे करते. जेव्हा हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मी जेव्हा कागदपत्र काढले या पूर्ण गॅस लाईनचे, तेव्हा या गॅस लाईन मध्ये ही जी गॅस लाईन आहे या गॅस लाईन मुळे आपला जो रुंदीकरणाचा विषय अंबाडी ते सिरसाड दरम्यान वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली आणि तुंगारेश्वर असे देवस्थान येतात, तीर्थक्षेत्र येतात. या तीर्थक्षेत्रामधून ही पाईप गॅस लाईन चाललेली आहे. या गॅस लाईन मुळे भविष्यामध्ये डेव्हलपमेंट होणार नाही. त्या गॅस लाईनच्या आजूबाजूला कोणाला बांधकामं करता येणार नाही, शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार.
आणि सर्वात महत्वाचं, या रस्त्याचं रुंदीकरण कधी होणार नाही. बरोबर. ज्या रुंदीकरणाचं पीडब्ल्यूडीचं ऑलरेडी काम सुरू आहे, त्या प्रस्तावित आहे. आपण जर पाहाल तर पारोळच्या पुढे त्यांनी जागाही घेतलेली आहे आणि त्याच्यावरही काम केलेलं आहे. परंतु आत्ता ते काम होणार नाही आणि हे काम थांबलं जाईल. आता जर रुंदीकरण नाही झालं तर कॉन्क्रिटीकरण नाही होणार. कॉन्क्रिटीकरण झालं नाही तर अशाच पद्धतीने खड्डे इथं पडलेले राहणार. आता जवळजवळ सगळीकडे तिथं ट्रॅफिकची समस्या सुरू झालेली आहे. बघा, एवढे प्रचंड आहेत का तुम्ही जर सिडान कार असेल तुमची तर डायरेक्ट ती खड्ड्याला समोरून लागते. तर या पद्धतीने काम आहे. यांनी स्थानिक पुढाऱ्यांना काहींना समाजकंटकांना सोबत घेतलेलं आहे आणि हे काम पूर्ण करण्याचा त्यांचा अट्टहास सुरू आहे. यांनी कोणत्याही प्रकारे कोणत्याही ग्रामपंचायतचा ना हरकत घेतलेला नाहीये. कोणत्याही ग्रामपंचायत नमूद आहे ग्रामपंचायतचं ना हरकत नाही. कसं असते, प्रोजेक्ट कोणाचाही असू द्या, तुम्हाला ना हरकत घेणंच आहे. ग्रामपंचायत तुम्हाला परमिशन नाही देत पण ना हरकत देते. यांनी ग्रामपंचायतीला मी जेव्हा पत्र व्यवहार केला, गणेशपुरी ग्रामपंचायत, वज्रेश्वरी ग्रामपंचायत ना अकलोली ग्रामपंचायत, या गुजरात गॅस लाईननी साधी कल्पनाही दिली नाही की आम्ही तुमच्या भागात काम करत आहोत. तर त्या ग्रामपंचायतीने त्यानंतर यांना काम थांबवण्याचे आदेश दिले. यांनी काम थांबवलं नाही. शेवटी आता यांना पीडब्ल्यूडीने आदेश दिलेत आणि आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलंय की तुम्ही अटी आणि शर्तींचा मोठ्या प्रमाणामध्ये भंग केलेला आहे, त्यामुळे तुमचं काम थांबवण्यात यावं. तर अशा पद्धतीने हे काम आजच्या घडीला तरी थांबवलेलं आहे. मला या विषयाला अनुसरून बोलायचं आहे की तुम्ही शिरसाड अंबाडी पर्यंत बोलले, मान्य आहे, पण एक थोडासा मुद्दा तुम्ही जो वेगळा घेतलाय, जो तुमच्या लक्षात आणून देतो की वज्रेश्वरीचा विषय वेगळा आहे. वज्रेश्वरी मधून न गेला त्यांनी बायपास घ्यायला लावलेला आहे आणि आपल्या माहितीप्रमाणे हा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे आणि त्यावर पण तुम्ही हस्तक्षेप घेतलाय का? नक्कीच. हा रस्ता जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा हा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे. बरोबर. या रस्त्याचा आणि पीडब्ल्यूडीचा काही एक संबंध नाहीये. बरोबर. परंतु ठेकेदारांनी काही स्थानिक समाजकंटकांना हाताशी धरून कंपनीने काय केलं, बायपास वरून हा गॅस लाईनचं काम सुरू केलं. त्यांच्या मागचं लॉजिक असं होतं, आपण पीडब्ल्यूडीच्या रस्त्यावरचं काम तर बंद केलं, पीडब्ल्यूडीचं काम आपण थांबवलं. पीडब्ल्यूडीचं काम थांबवलं तर तिकडनं काम नाही करता येणार. त्याचे काही दिवस वाया नको जायला म्हणून त्यांनी रस्त्याचं डायव्हर्जन करून रस्ताच बदलला. परंतु मुळात तुमचा करारनामा पीडब्ल्यूडी सोबत झालेला आहे, तर तुम्हाला काही एक अधिकार नाही या झेडपीच्या रस्त्यावरून काम करण्याचा. मी काल परवाच आपले झेडपीचे सीओ रोहन घुगे साहेब यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आपण फक्त 8 दिवसाची मुदत दिलेली. 8 दिवसात आम्हाला फक्त चौकशी नकोय, 8 दिवसात आम्हाला या रस्त्याची पूर्ण कारवाई हवी. म्हणजे बंद म्हणजे बंदच? बंद नाही, फक्त बंद ही कारवाई नाहीये. बंद हे फक्त आपल्याला तात्पुरतं सोल्युशन म्हणा, रिलीफ म्हणा आपल्यासाठी. बंद नाही. या कामात जी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे ती पाईपलाईन पहिले काढून टाकावी. दुसरी गोष्ट, संबंधित कंपनीवर पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंद करण्यात यावा. या पद्धतीने आपली मागणी आहे. तसंच घुगे साहेबांनी सकारात्मक पवित्रा घेत 2च दिवसात चौकशी लावली आहे आणि कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांना आदेश दिलेले आहेत का 2 दिवसात रिपोर्ट सादर करा. त्या अनुषंगाने माझ्या मते उद्या अधिकाऱ्यांचं पथक इथे येते. आताच मला माहिती पण मिळाली का फक्त जिल्हा परिषद मध्ये नाही, हा जो भाग आपण इथं बाजूला बघत आहोत फॉरेस्ट मध्ये येतोय. इकडनं फॉरेस्ट वाले रोज जातात. माझं त्यांना सांगणे का झोपतात का, झोपेतून जातात का तुम्ही? तुम्हाला एवढं समजत नाही, तुम्हाला तुमच्या जमिनी जर सांभाळता येत नाही कशाला त्या पदावर राहतात? मी आज फॉरेस्ट विभागाची पण भेट घेणार आहे आणि त्यांनाही कारवाईचे पत्र देणार आहे कारवाई संदर्भात. मला याच अनुसरून सांगायचं आहे की विकास हा झाला पाहिजे. विकास होणे गरजेचं आहे, गॅस लाईन जाणे गरजेची आहे, पण आपल्या लक्षात येते की विकास होत असताना तुम्ही पुढचे विकासाचे सगळे दरवाजे बंद केलेले आहेत. म्हणजे जर ही पाईपलाईन जर पडली तर तुम्ही पाहता की शिरसाड अंबाडीचा जो बहुचर्चित सध्या खूप महत्वाचा प्रश्न कुठला असेल तर रस्ता खराब झालेला आहे आणि रोज जे वाहतूक करतात त्यांना 1-1, 2-2 तास रोज वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावं तर खूप ट्रॅफिक जाम होते. परंतु जर ही पाईपलाईन जर अशीच राहिली तर पुढे जाऊन कॉन्क्रिटीकरण कसं होईल, रस्त्याचं रुंदीकरण कसं होईल?
या प्रश्नाला सुनीलजींनी आता पूर्णपणे हात घातलेला आहे. त्यांना देश प्रबोधनकडून शुभेच्छा आहेत. अविनाश भाऊ, आपले हा. एक एक हा, बोला, एक बोला, मुद्दा बोला. असा याच्यात हा बोला. का सर्वात महत्वाचं म्हणून तुम्हाला अडवलं, सॉरी. नाही बोला बोला. विषय असा आहे का हा जो रस्ता आहे या रस्त्याला सोल्युशन काय राहू शकतं, तर गॅस लाईन जावी. ही गॅस लाईन जी आहे ही प्रायव्हेट जागेतनं जावी. बरोबर. या गॅस लाईन फुकट चाललेली आहे, पीडब्ल्यूडीच्या जागेतनं चाललेली आहे. शासनाला याचा कोणता फायदा? प्रायव्हेट जागेतनं गेली तर जे बाधित असतील यांना त्याचा मोबदला मिळेल. पूर्ण मोबदला द्यावा. बरोबर. प्रायव्हेट जागेतनं जावी. याच्याने काय आहे, विकासाचं तुम्ही जे सांगितलं विकासाला अडथळा काय आहे, विकास थांबणार नाही ना. यांनी जर प्रायव्हेट जागेतनं नेलं किंवा यांनी एखाद्या फॉरेस्टच्या जंगलातनं नेलं तर जो आपल्या विकासाला रुंदीकरणाला जो आळा बसणार आहे तो आळा बसणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जिथं जिथं काम होतंय ना तिथं तिथं ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर सांगतोय की हा जो रस्ता आहे आपल्या, सॉरी, ही जी गॅस लाईन आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची. सर्वात महत्वाचा मुद्दा या प्रकरणामधला. तर माझं सर्वांना सांगणं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा या गॅस लाईनचा काही संबंध नाहीये. ही प्रायव्हेट कंपनीची गॅस लाईन आहे. प्रश्नच नाही. हा, आणि पीडब्ल्यूडीने याला फक्त गॅस लाईन आलेली याला फक्त अटी व शर्तींना अधीन राहून परवानगी दिलेली आहे, ती पण अवैध आहे. त्याच्यासाठीच आपण लढत आहोत. तर माझं सर्वांना सांगणं आहे, कोणी तुम्हाला सांगितलं तर हे सरकारी काम नाहीये, हे पूर्णपणे प्रायव्हेट काम आहे. सर्व शेतकऱ्यांनी स्थानिकांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. याच्या विरोधात कायदेशीर उभं राहणं गरजेचं आहे. तर माझं सर्व शेतकऱ्यांना आणि विशेषतः स्थानिक ग्रामपंचायतींना सांगणे, तुम्ही काही करा, हे काम होता कामा नये. जर हे काम झालं तर याचं जे काही श्रेय असेल हे तुमच्याच माथ्यावर बसणार. त्यामुळे तुम्ही स्वतः सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, बॉडी असेल, यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. यांनी कामावर येऊन यांनी इथं विरोध करणं गरजेचं आहे. माझं गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलूरी तिन्ही ग्रामपंचायतींना हे सांगणं आहे, कारण की तिन्ही ग्रामपंचायत देवस्थान आहे आणि हा पुढे आपल्या देवस्थानाला बाधित करणारा विषय आहे. तर मी एवढंच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि तुम्ही हा जो प्रश्न उपस्थित केला याबद्दल तुमच्या चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सुद्धा आभार की तुम्ही हा ऐरणीचा मुद्दा धाब्यावर आणला. मला एकच सांगायचं आहे सगळ्या प्रेक्षकांना आणि इथल्या जमीनधारकांना, आमच्या बायपासच्या रस्त्याला प्रसाद चिकित्सा आणि बऱ्याच लोकांना म्हणजे घरत कंपनी, पाटील कंपनी यांना या जागेचा रस्त्याचा मोबदला सुद्धा मिळालेला नाहीये. आणि मोबदला मिळाला नाही, रस्ता पहिल्यांदा झाला, त्याच्यानंतर आता ही गॅस पाईपलाईन चालले. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की विकासाला विरोध नाहीये, पण तुम्ही सगळे नियम, पुढच्या शर्ती आणि पुढचं भविष्य या अंधारात ठेवून तुम्ही जर हे काम करत असेल तर देश प्रबोधन वेळोवेळी या प्रश्नाला तुमच्या समोर आणणारच आणि प्रशासनाला याबद्दल जाब विचारणार. मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. ज्यांनी आता हे चॅनल बघितलं असेल त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, शेअर करावं, लाईक करावं अशी विनंती करतो.